ललित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं जातं. त्यांनी कुठल्या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे? ज्या प्रभागातले ते आधीच नगरसेवक होते गेल्या 10 वर्षापासून 2 टर्म, त्याच प्रभागातनं 11 नंबर वार्डातनं त्यांचा आपण अर्ज शिवसेनेकडनं दाखल केलेला आहे कारागृहातून आणि कोर्टाची मान्यता घेऊन दाखल केलेला आहे. कोल्हे परिवाराचं जळगाव महापालिकेच्या राजकारणात मोठं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळते. यावेळेस नेमकी कोण उमेदवार आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रभागातून त्यांनी अर्ज दाखल केले? कोल्हे परिवाराचं जळगावच्या समाजकारणात आणि विकासात मोठं योगदान राहिलेलं आहे 2 ते 3 पिढ्यांमध्ये. त्याच्यामध्ये पहिल्या महिला महापौर या आमच्या आशाताई कोल्हे होत्या, पहिल्या महिला नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे होत्या, हे महापौर होते. म्हणजे 4 पिढ्यांची ओळख आहे. तर आता 4 नंबर प्रभागातनं पियुष कोल्हे यांचा शिवसेनेकडनं अर्ज दाखल केलेला आहे आपण. आणि 11 नंबर प्रभागामधनं सिंधुताई कोल्हे असतील, संतोष आप्पा पाटील असतील, डॉक्टर अमृता स्वामी असतील आणि ललित कोल्हे यांचा आपण अर्ज केलेला आहे. ज्या नियमित अटी असतात जामीनमध्ये किंवा कोणत्याही परमिशनमध्ये एनओसी मध्ये, त्या नियमित अटी आहेत की जास्त लोकांशी बोलू शकत नाही, संपर्क करू शकत नाही. पण त्यांची चार्जशीट पूर्ण झाली आहे. चार्जशीट मध्ये कोणतेही काही विशेष त्यांच्या विरोधात निष्पन्न झालेलं नाही आहे. 90 दिवस त्यांना कारागृहात झालेले आहेत. तर ते प्रचाराच्या रणांगणात लवकरच उतरतील असे आम्ही न्यायदेवतेवर विश्वास ठेवून सांगतो. मी प्रभाग क्रमांक 4 या प्रभागातून मी माझा अर्ज शिवसेना धनुष्यबाण या सिम्बॉलवर मी माझा अर्ज दाखल केला आहे. माझ्या वडिलांचं प्रभाग क्रमांक 11 आणि माझी आजी त्यांचं प्रभाग क्रमांक 11 या दोघींचं इथून अर्ज दाखल केला आहे.